नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरी संदीप मिल्लावार। तर मी आज तुम्हाला खजूर बर्फी करून दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य लागणार आहे ते दाखवूया। हे आहे पेंड खजूर जे आपण मिक्सर मधून काढून घेतलेले आहे। हे नट्स, ड्राय फ्रूट्स, हे खसखस आणि तूप। चला आपण त्याची रेसिपी पाहूया। आपण सर्वात पहिले गॅस ऑन करूया। त्यामध्ये खसखस टाकूया। तर आपण याला लो स्पीड मीडियम स्पीडवर ठेवून भाजूया। गोल्डन ब्राउन होईपर्यंत याला भाजायचं आहे। तर मी हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। तर आपण याला काढून घेऊया। तर आपण यात अर्धा चमच तूप टाकूया। मी यातले खसखस काढून घेतलेले आहे। मी यात ड्रायफ्रूट्स टाकत आहे। त्याला पण आपण थोडा वेळ भाजून घेऊया। तर मी हे काढून घेतलेले आहे। तर आपण त्या पॅनमध्ये अजून अर्धा चमच तूप टाकूया आणि त्यामध्ये आपण पेंड खजूर मिक्सर मधून काढून घेतलेले आहे ते टाकूया। तर मी याला छानसं मिक्स करून घेतलेलं आहे। म्हणजे याला मस्त मऊ केलेलं आहे। आपण आता यात आपण ते भाजून घेतलेले खसखस आणि ड्रायफ्रूट्स टाकूया। आपण गॅस लो करूया। आणि या सगळ्यांना छानसं मिक्स करून घेऊ। तर मी याला छानसं मिक्स केलेलं आहे। आपण आता गॅस बंद करूया। आणि आपण थोडंसं खाली तूप लावून यावर आपण हे मिश्रण केलं। तर मी याला आता खाली काढलेलं आहे आणि याला आपण 5 मिनिटं थंड करूया आणि याचा पुन्हा बनवूया। तर हे थंड झालेलं आहे। आपण याला छानसे आपण हे सर्व केलेलं आहे।
यामध्ये आपण खसखस आणि ड्रायफ्रुट्स टाकू. तर मी रोल जे केलेलं आहे ना ते यावर छानसं करूया. आणि बटर पेपरवर तूप लावू. आपण आता यावर रोल ठेवू. आणि हा रोल अर्धा घंटा फ्रीजमध्ये ठेवला. तर आपला हा रोल छानसा सेट झालाय. आपण आता बटर पेपरने करून काढूया. आपण याला आता थोडं छानसं कट करून घेऊया. तर मी हे सगळे कापून घेतलेले आहेत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बाय.